माझ्या शाळेचे नाव प्राथमिक विद्या मंदिर व शिशु मंदिर चौक. मी इयत्ता 4थी अ मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला इरसावाडीचे आगळे वेगळे रक्षाबंधन याविषयी एक दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावेत अशी माझी नम्र विनंती. गेले काही दिवस बाहेर खूप पाऊस पडत होता. मनातून असं वाटत होतं काहीतरी अघटित घडणार आहे आणि एके रात्री ती वाईट बातमी आम्हाला समजली की इरसावाडीवर दरड कोसळलेली आहे. मला त्या सगळ्या जुन्या आठवणी आठवल्या. आम्ही जेव्हा इरसावाडीवर गेलेलो तेव्हा तिथल्या पारधी कुटुंबांनी आम्हाला जेवायला दिलेले. मनातून अशी शंका येत होती ते कुटुंब वाचलं असेल का नाही. नंतर समजलं जी मुलं वाचली, जी माणसं वाचली त्यांची राहण्याची व्यवस्था चौक जवळील पेट्रोल पंपाच्या तिथे कंटेनरमध्ये केलेली. मला तिथे जायची खूप इच्छा होती कारण की त्या मुलांसोबत त्या माणसांसोबत माझं एक वेगळंच नातं होतं, एक प्रेमाचं नातं होतं. म्हणून मला वाटत होतं की तिथे जावं, पण तिथे पोलिसांची एवढी फौज होती की मला लहान मुलीला कोण तिथे जाऊन देईल. पण रक्षाबंधनच्या काही दिवस अगोदर मला माझ्या शाळेतून समजलं की यंदाचे रक्षाबंधन मला इरसावाडीच्या मुलांसोबत साजरे करता येणार आहे. तेव्हा मला खूप आनंद झाला. रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही सगळे कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पोचलो. तिथे त्या दादांना बोलवण्यात आले. आम्ही कार्यक्रमाची सुरुवात एका छानशा प्रार्थनेने केली. ती प्रार्थना खूपच छान आहे. तिच्यातलं एक कडवं तर त्या मुलांना खूप काही सांगून जातं. ते कडवं असं आहे की भोवता लिहिता आठला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. तो वरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमची प्रार्थना. म्हणजे आम्ही त्या प्रार्थनेतून त्यांना हेच सांगत होतो की आज जरी तुमच्या आयुष्यात अंधार असेल तरी उद्या तुमच्या आयुष्यात सत्याचा सूर्य उगवणारच आहे. तोपर्यंत तुम्ही फक्त धीर धरा, वाट पहा, आशा ठेवा. आम्ही त्या दादांना आता ओवाळणार होतो. ओवाळायचं ताट तयार होतं. त्या ताटात निरंजन, राखी व गंध होता. मी त्या दादांना तिथे ओवाळायला गेली तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होती. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटत होतं की त्यांना गेल्या वर्षीचं रक्षाबंधन आठवत असेल का. गेल्या वर्षीच्या रक्षाबंधनला त्याची बहीण त्याला राखी बांधत असते. ते दोघं एकमेकांशी खोटं खोटं भांडत असतील. मग त्यांच्या घरातले त्यांना ओरडत असतील. ते दोघं एकमेकांना भेटवस्तू देत असतील. पण आता तर त्याची बहीण त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आहे. मी मनातून म्हटलं नाही त्याची बहीण जरी नसली पण आज का होईना मी त्याची बहीणच आहे. म्हणून मी बहिणीच्या नात्याने त्या दादाला राखी बांधली. आम्ही त्याच्यासाठी तो बिस्किट पुडा घेऊन गेलेलो. तो मी त्याला दिला आणि देवाकडे त्याच्यासाठी अशी प्रार्थना केली की देवा आता तूच यांचं रक्षण कर. आमच्या शाळेच्या कार्याध्यक्षा म्हणजे आमच्या लाडक्या दिदी तसेच आमचे लाडके भाई त्यांनी आम्हाला तिथे छान मार्गदर्शन केलं. मित्रांनो, रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा सण. ज्या मुलांची नाती एका रात्रीत त्याची एका फटक्याने उसवली गेली, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली, त्या मुलांसोबत रक्षाबंधनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला बहीण भावाचं नवं नातं निर्माण करता आलं. हेच तर या इरसावाडीच्या रक्षाबंधनचे आगळे वेगळेपण आहे. आम्हाला मान्य आहे की आम्ही त्यांचं डोंगराळ दुःख कमी करू शकत नाही, पण रक्षाबंधनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक क्षण का होईना आम्ही त्यांच्या डोंगराळ दुःखाचा विसर पाडू शकलो याचा आम्हाला आणि आमच्या शाळेला आनंद व अभिमान आहे. कार्यक्रम संपला तेव्हा आम्ही तिथून निघतच होतो तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होती. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी आठवल्या. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. ते आम्हाला समजून सांगत होते, आमचा संसार जरी मोडला असेल तरी आमचा कणा नाही मोडला. तुम्ही फक्त आमच्या पाठीवरती हात ठेवून आम्हाला लढ म्हणा. मित्रांनो, म्हणजे हा कार्यक्रम नुसता रक्षाबंधनचा नसून तर त्या मुलांच्या पाठीवरती हात ठेवून लढ म्हणण्याचा होता. हेच तर या इरसावाडीच्या रक्षाबंधनचे आगळे वेगळे कोण आहे. इरसावाडीच्या रक्षाबंधनची संकल्पना मांडणारे आमच्या शाळेचे समन्वयक देवानंद कांबळे सर व त्या संकल्पनेला प्रोत्साहन देणाऱ्या आमच्या दिदी तसेच संस्था चालक तहसीलदार, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम पार पडला. म्हणून मी त्यांचे आभार मानते आणि माझे भाषण संपवते.